नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे साडीचा लॉंग वन पीस। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला याचं कटिंग शिलाई दोन्ही दाखवणार आहे। तर काठपदर साडी आहे, सॅटिनचं अस्तर 4 मीटर घेतलेलं आहे आणि कॉटन अस्तर अर्धा मीटर घेतलेला आहे, कारण टॉप पार्टसाठी मी कॉटनचं अस्तर वापरते आणि खाली घेरसाठी सॅटिनचं। तुम्हाला डबल अस्तर वापरायचं असेल तर आतमध्ये तुम्ही कॉटन अस्तर सुद्धा वापरू शकता आणि त्यावरती सॅटिनचं अस्तर। बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही कटिंग करायचे आहेत एक साथ, म्हणून मी अस्तर असं 4 फोल्ड करून घेतलेलं आहे। अस्तर जास्त चुरगळलेलं असेल तर त्याला प्रेस करून घ्या। तर याच्यावरती आपल्याला आपल्या ड्रेसच्या टॉप पार्टची उंची घ्यायची आहे, म्हणजे वरचा भाग किती उंचीचा तयार ठेवायचा आहे तेवढी। आता इथे बघा, हा आहे मला तयार ठेवायचा आहे 14.5 इंच, म्हणून मी 15.5 इंच वरती मार्किंग केलेलं आहे। जो आपला वरचा भाग असतो कमरेपर्यंत त्याची उंची आहे ही किती तयार ठेवायची आहे, त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन मार्क केलं। त्यानंतर इथे शोल्डर घेत आहे मी 7.5 इंच, कारण हा बोटनेक पॅटर्न आहे। पाठीमागचा गळा बंद आहे, पुढचा गळा आहे तो डीप आहे आणि मुंडा उंची ठेवलेली आहे मी 7 इंच। अतिशय सुंदर ड्रेस झाला, परफेक्ट फिटिंग। 7 इंच फोल्ड बाजूकडून मार्क केलं आणि ही लाईन वरती अशी जॉईंट करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग 1 इंच लूजिंग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे। तर बघा, इथे मी 10 इंचवर मार्क केलं आणि 1.5 इंचवर शिलाईचं मार्जिन घेतलेलं आहे। 9 इंच चौथा भाग आहे याचा। इथे कमरेचा चौथा भाग 7.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। तुम्हाला टक्स टाकायचे असतील तर टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा ठेवून तुम्ही मार्जिन ठेवा। ही लाईन अशी मी जॉईंट करून घेतली। बऱ्याच जणांना पाठीमागे टक्स टाकलेले आवडतात, तर टक्ससाठी तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कटिंग करायचं आहे। कोपऱ्यातून 1.5 आणि 1 इंचावरती मी 2 मार्क केलेले आहेत, पुढचा मुंडा आणि पाठीमागचा मुंडा मार्क करण्यासाठी अशा पद्धतीने। तर बघा, आपलं इथे माप टाकून झालेलं आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे मी याचं कटिंग करून घेतेय। टॉप पार्ट पासून आपण सुरुवात केलेली आहे। खूप सोपा ड्रेस आहे, छान फिनिशिंग मध्ये मी तुम्हाला याचं कटिंग शिलाई दोन्ही दाखवणार आहे। तरीही काही अडचण आली तर मला कमेंट मध्ये विचारा। कुठल्याही साईजसाठी तुम्ही ड्रेस याप्रमाणे बनवू शकता। पाठीमागचा गळा याचा बंद आहे आणि पुढचा डीप आहे। अंगरखा स्टाईल याची आपण डिझाइन करणार आहे, जी घातल्यानंतर खूप सुंदर दिसते। शोल्डर फोल्ड आहे, तर इथे मी याला कट करून सेपरेट करून घेतलं। त्यानंतर बघा, हे आहे सॅटिनचं अस्तर। 4 मीटर अस्तर आहे हे सॅटिन अस्तर आणि मला टॉप पार्टसाठी हे सुद्धा हवं आहे। बघा, मी कॉटनचं अस्तर प्लस सॅटिनचं अस्तर सुद्धा जॉईंट करणार आहे। तुमचा कपडा ट्रान्सपरंट असेल किंवा अस्तर आणि कपड्याचा कलर वेगवेगळा दिसत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने डबल अस्तर लावू शकता। कॉटनचं अस्तर परफेक्ट असेल तर ठीक आहे, एकच लावा, पण नसेल, आतलं थोडंसं शायनिंग पाहिजे असेल तुम्हाला तर सॅटिनचं अस्तर पण वापरा। आता हे प्लेन सॅटिन आहे, मार्केटमध्ये चमक असणारे सुद्धा सॅटिन भेटतात। तर इथे बघा, हा पूर्ण पार्ट मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून कट केलेला आहे या पद्धतीने। तर आपलं अस्तर टॉप पार्टसाठी कट झालेलं आहे। ही साडी आहे, तर साडीची डिझाईन बरीच आलेली आहे। पदर प्लस त्याच्या पुढे पण 1 मीटर अशी वेलाची डिझाईन आहे आणि या कस्टमरला हा पार्ट ड्रेसमध्ये कुठेच नको आहे, पदर आणि ही डिझाईन। तर मी याला कट करून घेणार आहे, कारण यांना फक्त प्लेन ड्रेस हवाय आणि फक्त त्यामध्ये काठांचा वापर करायचा आहे। तर मी एवढी साडी कट करते, साधारण 2 ते 2.5 मीटर साडी यामधून कमी झालेली आहे। खूप कमी साडीमध्ये हा ड्रेस बनवतीये, तुम्ही देखील बनवू शकाल अशाच पद्धतीने। तर व्हिडिओ पूर्ण बघा। इथे बघा, मी काय करतेय, साडीला 4 फोल्ड करून घेणार आहे। त्या अगोदर आपण काय करूयात, बाही आणि टॉप पार्टसाठी लागणारा जो काही कपडा आहे तो कट करूयात, कारण हा जो ड्रेस आहे तो प्लेटेड आहे। तर मी साडीला सुद्धा बघा, एक वरून फोल्ड केला आणि साईडने एक फोल्ड टाकलं, म्हणजे 4 फोल्ड केलं आहे आणि जेवढं फोल्ड मला कपडा पाहिजे मी तेवढा टॉप पार्टसाठी काढून घेतला। अशा पद्धतीने बघा, मला जेवढा पाहिजे तेवढा मी काढून घेतेय। तुम्ही पण असंच करा, जास्त एक्स्ट्रा कपडा वाया जाऊन देऊ नका, जेवढा पाहिजे तेवढाच घडी घालून काढून घ्या। तर हे झालेलं आहे आपलं टॉप पार्टचं कटिंग
आता एवढी साडी अजून आहे। आता बाहीसुद्धा यामध्ये काढून घेते आहे। फोल्ड साडी आहे वरून खाली आणि लॉंग बनवायची आहे स्लीव्स, तर मी त्याची उंची एकदा चेक केली बरोबर येईल का काठ काढून, तर ठीक आहे व्यवस्थित येते। फक्त इथे घडी फोल्ड करते जेवढी बाहीला आपल्याला लागते तेवढी, तर 10.5 इंच मी फोल्ड केलेला आहे। 4 फोल्ड आहे हे देखील कापड आणि हे आहे आपल्या बाहीसाठी। याच्यावरती आपण बाहीचं कटिंग करून घेऊयात। अशा पद्धतीने त्यांना बाहीवरती काठ नकोय, प्लेन करायचे आहे, तर काठ काढून टाकायचेत। बाहीची घडी इथे मी छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लूजिंग ठेवते। डायरेक्ट छातीचा चौथा भाग घेतला तरी चालेल। आणि इथे बघा मी 3.5 इंच याची कॅफ हाईट दिलेली आहे। अशा पद्धतीने बाहीचा उतार 3.5 इंच उंचीवर दिला आणि आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण इथे राऊंड टाकायचा आहे बाहीचा, पूर्ण राऊंडचा निम्मा करायचा आहे। तर इथे 4 इंच आणि त्याच्यापुढे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन, तुमचा जो काही राऊंड असेल तो घ्या आणि त्याचा निम्मा भाग टाकून मार्जिन ठेवा आणि ही लाईन अशी जोडून घ्या। खरं तर आणखीन लांब पाहिजे होती बाही ही, पण उंची निघत नाही आणि उभ्या पद्धतीमध्ये जर त्याला कट केलं तर खूप जास्त कपडा जाणार आहे आणि तेवढा कपडा आपल्याकडे शिल्लक नाही। तर जेवढी निघेल उंची तेवढी मी पूर्ण घेतलेली आहे। पूर्ण उंची अधिक तुम्हाला 1.5 इंच घ्यायचं आहे, कारण खालून डबल फोल्ड करायचं, वरून मार्जिन जाणार आहे। तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला मार्जिन ठेवून बाहीचं कटिंग करायचं आहे। टॉप पार्ट पूर्ण कटिंग झालेला आहे। इथे आपण करणार आहे आता खालच्या घेरचं कटिंग। मी साडीची घडी अशी उभी घालून घेतली आहे बघा व्यवस्थित तुम्हाला दिसण्यासाठी। आता बघा पूर्ण उंचीचं माप टाकण्यासाठी काय करायचं आहे, आपला टॉप पार्टची उंची आहे ती यामध्ये वजा करायची। म्हणजे जसं की तुमचा टॉप पार्ट 15 इंचाचा तयार असेल तर पूर्ण उंचीमधून वजा करायचा आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ठेवायचा आणि उंचीचं माप घ्यायचं आहे। तर मी खालच्या बाजूकडून माप घेते, कारण खाली जी बॉर्डर आहे ती मला ठेवायची आहे आणि तिथे फोल्ड पण होणार नाही कपडा। तर मी काय करते इथे बघा टेप खालून असा ठेवलेला आहे। इथे बघा मेजरमेंट आपण घेऊयात। जो काही आपली ड्रेसची तयार उंची आहे ती मी 48 इंच बघितली, त्यामधून मी 15 इंच वजा करते म्हणजे 33 इंच राहतात आणि 33 मध्ये 1 इंच ॲड केले मार्जिनसाठी, तर 34 इंच उंचीचा खालचा घेर कट करणार आहे मी। तुम्ही देखील सेम याच पद्धतीने तुमच्या ड्रेसची जी उंची आहे ती कस्टमाइज करायची आहे। नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल मी कशा पद्धतीने सांगितलेलं आहे ते। खूप जास्त ट्रेंडिंग आहेत साड्यांचे ड्रेस, अगदी सुंदर बनतात, सुंदर दिसतात। तर आपल्या चॅनलवरती हा वेगळाच प्रकार मी अपलोड केलेला आहे। या अगोदर पण मी भरपूर साड्यांचे वन पीस ड्रेस दाखवले, पण आजचा वेगळा आहे। तर हा पण पूर्ण बघा सॅटिन अस्तरची पण अशी मी छोटी घडी घालून घेतली बघा फोल्ड करून आणि खालची बॉर्डर सोडून त्याच्यावर ठेवलं आणि उंचीला कट करून घेतलं। मेन कपड्यापेक्षा आपल्याला सॅटिनचं अस्तर 2 ते 3 इंच कमी उंचीला कट करायचं। बाकी सगळंच अस्तर घेतलेलं आहे हे 4 मीटर, कारण वरचा कपडा हा कमी राहिला आणि आतमध्ये अस्तर आम्ही जास्त यूज केलेला आहे। तुम्ही तुमच्या जी तुमची साडी आहे ना अगदी तेवढा सुद्धा अस्तर आहे ते वापरू शकता। मी याचे 2 भाग करून घेते, मध्यभागी पाठीमागं आणि पुढं लावण्यासाठी। अस्तरसुद्धा मी प्लेटेडमध्ये लावणार आहे। या ड्रेसला आपण अस्तर अनारकली पॅटर्नमध्ये सुद्धा लावू शकलो असतो आतमध्ये, किंवा असं आपण प्लेट्स टाकून सुद्धा टाकू शकतो। तर आज आपण प्लेट आहेत त्या टाकूनच आपण अस्तर जॉईंट करूयात। मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेलं आहे मी कशा पद्धतीने अस्तर जॉईंट करते, अनारकलीमध्ये असू देत किंवा प्लेटेडमध्ये। आज आपण दोन्ही भाग प्लेटेडमध्ये जॉईंट करणार आहे टॉप पार्टला। तर या साडीचे सुद्धा मध्यभागी मी 2 भाग करून घेते, एक पाठीमागचा आणि पुढचा। नक्कीच तुम्हाला कटिंग समजलं असेल। पटकन आपण याची शिलाई करून घेऊयात आता। व्हिडिओ मोठा आहे पण डिटेलमध्ये दाखवलेली आहे मी कटिंग आणि शिलाई फिटिंगपर्यंत ड्रेस दाखवलेला आहे। तर नक्की ट्राय करा। तुम्ही हा ड्रेस बनवला तर तुमचा ड्रेस कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा। अशा पद्धतीने आपली पूर्ण ड्रेसची कटिंग झाली आहे। पटकन आपण याची शिलाई कशी करायची ते बघूयात। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या ब्लाऊजच्या पॅटर्नची ऑर्डर जर तुम्हाला द्यायची असेल तर मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स तिथं भेटतील। आपण ब्लाऊजचे पॅटर्न देण्यासाठी चालू केलेले आहेत। भरपूर माझ्या चॅनलवरती ब्लाऊजचे व्हिडिओसुद्धा अपलोड आहेत। नवीन असाल तर तुम्ही व्हिडिओ लिस्ट चेक करा। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कटिंग शिलाई मी दाखवत असते। इथे मी सगळ्यात अगोदर
टॉप पार्ट तयार करून घेते तर मेन कपड्यावरती मी सॅटिनचं अस्तर ठेवलेलं आहे। मेन कपड्याच्या उलट बाजूकडे सॅटिनचं अस्तर आणि यावरती कॉटन अस्तर। याचे गळे पेपर कॅनव्हासवरती बनवणार आहे। तर मी डायरेक्ट इथं अस्तर अगोदर मी मेन कपड्याला जॉईंट करून घेते, सगळीकडे शिलाई करणार आहे आणि साईडने एक्स्ट्रा कपडा जो काही आहे तो मला कट करून काढायचा आहे। तुम्ही देखील सेम याच पद्धतीने अस्तर जॉईंट करू शकता। अगदीच कापड जे आहे ते सिल्कचं असेल, सरकत असेल तर तुम्ही काय करायचं आहे बघा, पिना वगैरे लावायच्यात सगळीकडे आणि मग अस्तरला शिलाई करायची, म्हणजे एकदम प्लेन व्यवस्थित अस्तर बसलं जातं। इथे आहे हा आपला सेंटर मी मार्क केलेला आहे फोल्ड करून। गळ्याचं इथे कटिंग करतीये तर बघा, पेपर कॅनव्हास घेतलेला आहे, पेपरला फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने। याच्यावरती आपण गळ्याचं मार्किंग करूयात। तर या ड्रेससाठी मी गळा रुंदी ठेवलेली आहे 4 इंच आणि गळा उंची मार्क करतीये 7.5 इंचावरती। अशा पद्धतीने मी याचा बॉक्स केला। 6.5 इंच उंचीचा हा गळा तयार होईल। थोडासा व्ही शेपमध्ये गळा बनवायचा आहे, पण मी याला जरा कर्व देणार आहे, अगदीच व्ही ठेवणार नाही। अगदीच व्ही ठेवला तर गळा खूप आखूड बनतो, पसरट बनत नाही। तर बॅकसाठी तुम्ही हा व्ही वापरू शकता, पण फ्रंटसाठी थोडासा कर्व शेप घ्यायचा, म्हणजे फिटिंगला ड्रेस अतिशय सुंदर दिसतो आणि बसतो सुद्धा। बाहेरून मी 1 इंच एक्स्ट्रा वाढवून पेपरला कट केलं। पेपर आपल्याला उलटा करायचा आहे, हेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे डार्क करायचं आहे। तुम्ही जर असा स्केच पेनचा वापर केला तर तुम्हाला मार्किंग व्यवस्थित दिसतील। सेंटर लाईन मार्क करून इथे मी घेतलेली आहे अशा पद्धतीने। आता हा जो पेपर आहे तो अस्तरवरती जॉईंट करून घ्यायचा आहे। तर अस्तर इथे मी घेतलेला आहे आणि अस्तरवरती हा पेपर ठेवून याला मी शिलाई करून घेते। साईडने अस्तर फोल्ड करायचं आहे याच्या। तर बघा, तुम्हाला आमच्या ब्लाऊजच्या कटिंग ऑर्डर करायच्या असतील तर मी माझा नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती, नक्की जाऊन मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सॲपला, तुम्हाला सगळ्या डिटेल्स तिथे भेटतील। प्रिन्स कट ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, बोटनिक प्रिन्सेस कट ब्लाऊज, त्यानंतर 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आपल्याकडे अवेलेबल आहेत। 28 ते 42 साईज अवेलेबल आहेत। तर नक्की मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या ब्लाऊजच्या कटिंग ऑर्डर करण्यासाठी। परफेक्ट फिटिंग, परफेक्ट फिनिशिंग आहे ब्लाऊजसाठी। इथे बघा, मी पेपर ठेवलेला आहे बरोबर सेंटर लाईनला मॅच करून आणि गळ्याच्या मार्किंगवरून इथे मी शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर आतला भाग याचा कट करायचा आहे आणि मग आपल्याला त्याला पलटी करून घ्यायचा आहे। व्यवस्थित कोपऱ्यामध्ये आपण कट देणार आहे या पद्धतीने, म्हणजे गळा व्यवस्थितरित्या पलटी होतो। कट देताना शिलाई कट होणार नाही याकडे पण आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। सगळे कट माझे देऊन झाले, मी आता याला आतमध्ये फोल्ड करते। नाहीतर तुम्ही अशा पद्धतीने यावरती एक दाब शिलाई सुद्धा देऊ शकता। तर बघा, इथे मी या पद्धतीने याला पूर्ण करून घेते। तर व्यवस्थित मी याला घेतलेले आहे शिलाई देऊन। आता मी याला करणार आहे आतमध्ये फोल्ड आणि याच्या किनारीला शिलाई जर तुम्हाला द्यायची असेल तर द्या, नसेल तर हात शिलाई करून घ्या। पण याला आपण अंगरखा स्टाईल बनवतोय तर इथे मी याची किनार घेतलेली आहे डिझाईन करण्यासाठी। आणि बघा, अगदी छोटी त्यांना बॉर्डर वापरायची आहे, जास्त मोठी नको, म्हणून मी त्याच साईजची इथे कट करून घेते। दोन्ही साईडने फोल्ड करण्यासाठी मार्जिन ठेवलेलं आहे आणि अशी कट केली आहे। आता दोन्ही बाजूकडून आपण याला फोल्ड करूयात आणि मग त्याच्यावरती जॉईंट करूयात। अशाच पद्धतीने तुम्ही खूप सुंदर सुंदर डिझाईन करू शकता। साडीच्या काठांपासून ड्रेस खूप सुंदर तयार होतात। तर नक्की तुम्ही पण ट्राय करा। तुमचा ड्रेस कसा झाला मला कमेंटमध्ये सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती भरपूर साड्यांचे 1 पीस ड्रेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर तुम्हाला बघायचे असतील तर जाऊन बघा। माझी सेपरेट प्लेलिस्ट आहे साडीचे 1 पीस ड्रेस म्हणून, आणि त्यामध्ये ड्रेस आहेत प्रत्येक साईजचे, प्रत्येक प्रकारचे आहेत। बोटनेक आहेत, डीप नेक आहेत, प्लेटेड, अनारकली, सगळ्या प्रकारचे आहेत। आता ही किनार इथे आपल्याला अशी गळ्यावर जॉईंट करायची आहे। बघा, मी सेंटरपासून सुरुवात करते ही जॉईंट करण्यासाठी।
कारण दुसऱ्या बाजूकडची लेस इकडे कमरेपर्यंत जॉईंट करायची आहे, तर ही आपल्याला फक्त सेंटरपासून गळ्यावरती जॉईंट करून घ्यायची आहे या पद्धतीने। तर इथे मी देत आहे बघा यावरून शिलाई। व्यवस्थित जॉईंट करायची आहे, कारण गळा जो आहे तो हा थोडासा मी कर्वमध्ये घेतलेला आहे। तर आणि आपली जी ही पट्टी आहे ना ती आहे अगदी सरळ कपड्यावरची। आता मी दुसऱ्या किनारीला पण याला शिलाई करून घेतेय। तर या पद्धतीने इथे झालेली आहे गळ्यावरती शिलाई। आता यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूकडून करायची आहे। अशी ही पट्टी लावतीये, डिझाइन बघा व्यवस्थित तुम्ही ठेवली आहे का, आणि इथे अशी शेवटपर्यंत लावणार आहे। तर मी इथे मेजर करून घेतलं कशा पद्धतीने केवढी बसते, आणि मी खालूनच स्टार्ट करते। आणि कशा पद्धतीने बघा मी जॉईंट करते, व्यवस्थित त्यावरती हात वगैरे फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचं जे फिनिशिंग आहे ना ते छान येईल। या पद्धतीने बघा पट्टी अजिबात खेचून वगैरे लावायची नाही, खालचं कापड गोळा होऊ शकतं। हलक्या हाताने व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची आहे बघा खालून पूर्ण गळ्यावरती या पद्धतीने। आणि बघू शकता इथे याचा लुक किती चेंज झालेला आहे फक्त या किनारमुळे। तर खरंच खूप सुंदर ड्रेस तयार झाला, अतिशय सोप्या पद्धतीमध्ये। तुम्ही कुणीही बनवू शकाल, एवढी सोपी पद्धत आहे ही, तर नक्की ट्राय करा। आणि बघा अगदी अंगरखा स्टाईल आपली ही डिझाइन झालेली आहे, सोप्या पद्धतीमध्ये मस्त फिनिशिंगमध्ये। तर आता आपण बॅग पण तयार करूयात। याला मी अगोदर व्यवस्थित शिलाई करून घेते दुसऱ्या बाजूकडे। तर बघा चॅनलवरती पूर्ण साड्यांचे डबल घेरचे लॉंग वन पीस अपलोड आहेत, तर नक्की जाऊन बघा व्हिडिओ, तुम्हाला जर ड्रेस साड्यांचे शिकायचे असतील तर, कारण आत्ता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत साड्यांचे वन पीस ड्रेस। तर बघा आपला हा पार्ट तयार झालेला आहे। पाठीमागचा गळा बंद आहे म्हणून आपण गळा रुंदी 4 इंच ठेवलेली आहे, पूर्ण शोल्डरचा वापर यामध्ये केलेला आहे। तर हा आहे आपला बॅक। सेम याच पद्धतीने मी याचं अस्तर जॉईंट करून घेणार आहे, जसं फ्रंटचं घेतलेलं होतं। सगळीकडे शिलाई करून एक्स्ट्राचा कपडा कट करून काढला। आता गळा कट करूयात। तर फोल्ड करून घेते मी ह्याला आणि सेंटर लाईन मार्क करून घेते। सेंटर लाईन मार्किंग झालेली आहे, आणि इथे आपल्याला याला बघा जेवढं पाहिजे तेवढा पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे। तर मी असा फोल्ड केला, आणि गळा रुंदी सेम ठेवायची, बॅकला जेवढी फ्रंटला जेवढी तेवढीच बॅकला, म्हणजे 4 इंच आपण ठेवलेली होती, तर इथे सुद्धा गळा रुंदी 4 इंच ठेवायची आहे, आणि उंची 3 इंच मी ठेवली आहे। तुम्ही 3.5 पण ठेवू शकता। माझा गळा 2.5 इंचाचा तयार होईल। आणि अशा पद्धतीने मार्किंग मी दुसऱ्या बाजूकडे पण डार्क करून घेतलं। आता मार्किंग माझं डार्क झालेलं आहे दोन्ही बाजूकडे। याला पण मी सेंटर मार्क करते। या पेपरला पण मी एक्स्ट्रा अस्तरवरती असं जॉईंट करणार आहे, आणि साईडनं फोल्ड। तर अशा पद्धतीने गळे बनवले ना तर खरंच खूप सुंदर फिनिशिंग येतं, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तुमचं जर फिनिशिंग चांगलं नसेल, डायरेक्ट कपड्यावरतीच गळा पलटी केला अस्तरवर कट करून, तर एवढं असं काही त्याचं फिनिशिंग चांगलं येत नाही। तुम्हाला जर तुमच्या कामामध्ये फिनिशिंग पाहिजे असेल, थोडे चेंजेस करायचे असतील, तर तुम्ही पेपर कॅनव्हासचा वापर करू शकता। हवं तर तुम्ही तसे रेट वाढवा तुमच्या कामाचे, पण पेपर कॅनव्हासवरती गळे बनवा, खरंच खूप सुंदर फिनिशिंग येतं। मी अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे। आता हा आहे आपला मेन कपडा, याला मी सेंटर लाईन मार्क केली आहे मधोमध, आणि यावरती ठेवायचा आहे हा गळा। तर गळ्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित, जे आपण मार्किंग केलेलं आहे ना बरोबर त्यावरून। तुमचा डीप नेक जर टॉप पार्ट असेल तर तुमचं कटिंग याप्रमाणे राहणार नाही, ते वेगळ्या पद्धतीमध्ये येईल, आणि तसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत चॅनलवरती, तुम्ही जाऊन बघा। इथे अशा पद्धतीने बघा मी याला देऊन घेत आहे शिलाई। आतून मी याचं कटिंग केलेलं आहे, थोडंसं मार्जिन ठेवून मार्जिनवरती मी असे कट देते, म्हणजे गळा आतमध्ये छान असं फोल्ड होईल। आता मी पट्टी या बाजूकडे करून यावरती एक देत आहे दाब शिलाई। आता आतमध्ये ही पट्टी मी अशी घेते फोल्ड करून। तर आपला पाठीमागचा गळा तयार झालेला आहे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये। आता आपण याचे शोल्डर जॉईंट करून घेऊयात। तर शोल्डर जॉईंट करण्यासाठी आपल्याला बघा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे, डबल शिलाई करायची आहे। बघा आतून पण फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे गळ्याचं। कुठल्याही साईजसाठी तुम्ही ड्रेस बनवू शकाल या पद्धतीने, आणि फक्त तुम्हाला आपल्या कटिंग आणि
शिलाईची पद्धत अशी ठेवायची आहे। पुढचा मुंडा मी कट केला नव्हता, तर मी आत्ता याला फोल्ड करून कट केलेला आहे। तुम्ही पण नसेल केला तर कट करून घ्या आणि मग असे शोल्डर जॉईंट करा। तर इथे आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे, डबल शिलाई करायची आहे दोन्हीकडे। तर बघा आपला हा टॉप पार्ट अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तयार झाला आहे। आता याची आपल्याला स्लीव्स जॉईंट करायची आहे। आपण टॉप पार्ट एकदा बनवून साईडला ठेवला ना, आपला ड्रेस खरंच खूप कमी वेळेमध्ये तयार होतो। तर खालचा घेर बनवणं तर अतिशय सोपं आहे, पटकन होतो। टॉप पार्टलाच डिझाईन वगैरे असेल तर जरा वेळ लागतो। तुम्हाला जर आणखीन व्हरायटी बघायच्या असतील साड्यांच्या वन पीस ड्रेसमध्ये तर मी आणखी एकदा चालू करेन साड्यांचे वन पीस ड्रेस। पण मला तसं कमेंटमध्ये सांगा, जेवढ्या जास्त कमेंट येतील तर त्याप्रमाणे मी चालू करेन। तर अशा पद्धतीने आपला टॉप पार्ट तयार झाला। ही आहे बाही, जी आपण ऑलरेडी कट करून ठेवलेली होती। याचा मी पुढचा मुंडा कट करून घेतला। खालच्या बाजूकडून बाहीला फोल्ड करायचा आहे। मुंडा कट जिथे केला मी तिथे मार्क करून ठेवलं, म्हणजे लक्षात येईल की हा पुढचा भाग आहे। अशा पद्धतीने अति थोडंसं फोल्ड करून मग अर्धा इंचाची घडी टाकायची आहे आणि याच्या किनारीला शिलाई करून घ्यायची आहे, वर आणि खाली। सेम याच पद्धतीने दुसरी पण बाही करायची आहे। सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे। पुन्हा एकदा फोल्ड करून बाही फिटिंगच्या बाजूकडे चेक करायची, काही कापड खालीवर झाले का, असेल तर कट करून लेवल करायचे। जर लेवल नाही केलं तर फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतात। आता करायची आहे बाही जॉईंट। बाही जॉईंट करण्यासाठी सेंटर काढायचा आहे बाहीचा, सेंटर बरोबर ठेवायचा आहे आपल्याला शोल्डरवरती आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन अजिबात न खेचता न ओढता आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे। तर बाही होते थोडीशी जास्त, त्याला आपण कट करून काढतो क्रॉसमध्ये आणि त्याने फिटिंगमध्ये काहीही फरक पडत नाही। परफेक्ट फिटिंग येतं, परफेक्ट फिनिशिंग येतं। तर बघा थोडी बाही माझी जास्त झाली आहे। कशा पद्धतीने कट करायची आहे ते मी तुम्हाला सांगते। अगोदर एक बाही आपण पूर्ण बसवून घेऊयात अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन। तर इथे बघा बाहीला शिलाई देऊन झाली। मी डबल शिलाई घेत असते बाहीसाठी। सिंगल शिलाईमध्ये कधीही बाही बसवून द्यायची नाही, डबल शिलाई एकावर एक करायची आहे। मार्जिन बरोबर आपल्याला अर्धा इंचाचं ठेवायचं आहे। आजचा ड्रेस कसा वाटला आहे मला सांगा। बाकीचे ड्रेस बघायचे असतील, सापडत नसतील तर कमेंट करा, तुम्हाला त्याची लिंक देते मी। एंड स्क्रीनला सुद्धा 1-2 व्हिडिओ लावते, तिथे पण जाऊन बघा। मी खूप सारे साड्यांचे वन पीस ड्रेस डिझाईन केलेले आहेत आणि खूप सोपे आहेत। तुम्हाला पण तुमचा ड्रेस बनवायचा असेल तर नक्की जाऊन बघा। पूर्ण साडी वापरून अनारकली डबल घेरचे बनवलेले आहेत, खूप सुंदर झालेले आहेत सगळेच ड्रेस। तर नक्की जाऊन बघू शकता तुम्ही, प्लेलिस्ट आहे साड्यांच्या वन पीस ड्रेस म्हणून। आता आपली बाही जॉईंट झाली परफेक्ट। इथे मी थोडंसं चेक करून घेते आहे बाहीचे जॉईंट, त्यानंतर उंची, अगदी सगळं परफेक्ट झालेलं आहे का। तर इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर याचा आपला टॉप पार्ट झालेला आहे ते। आता घेर बनवूयात। घेर बनवायला खूप सोपं आहे। सगळ्यात अगोदर मी इथे बघा हा जो मेन कपडा आहे ना, याला अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेणार आहे। याच्या प्लेट्स टाकून टॉप पार्टच्या कमरेला हा पार्ट आपला बसला पाहिजे याचा अंदाज घेत तुम्हाला प्लेट्स टाकायच्या आहेत। तर अतिशय मोठ्या पण मी टाकत नाही, एकावर एक अशा पण ठेवत नाही आहे। त्याचं कारण असं की कपडा खूप कमी आहे, जर जास्त असता तर तसं आपण करत असतो, त्याने घेर पण जास्त येतो आणि पूर्ण कापडही आपलं वापर होतो तिथे। पण आत्ता आपल्याकडे कापड कमी आहे आणि प्लीट्स पण जास्त दिसल्या पाहिजेत म्हणून एकावर एक नाहीत घेतल्या मी, अशा थोड्याशा एकाला एक जॉईंट करतच घेतलेल्या आहेत अर्धा इंचाच्या आणि त्या देऊन झाल्या। आता अस्तरला घेते। अस्तरला अगदी बारीक बारीक घेणार नाही, एकावर एक अशा बघा मोठ्या मोठ्या घेणार आहे मी, कारण माझं अस्तर जास्त आहे, मेन कपडाच थोडासा कमी आहे। तर त्या पद्धतीने मी ॲडजस्ट करणार आहे। अस्तरच्या जर प्लेट्स घेऊन झाल्या की दोन्ही एकत्र जॉईंट करून मग टॉप पार्टला जॉईंट करायचे। खालच्या बाजूकडे किनार आहे जी कपड्याला कंपनीतूनच येत असते, त्यामुळे मी खाली त्याला कट केलेलं नाही, अस्तरला पण नाही केलं आणि मेन कपड्याला आपली काट आहेत। तर खालून फोल्ड करायचंच नाही आहे याला, फक्त कमरेमध्येच आपल्याला जॉईंट करायचं आहे। तुमचं खालून फोल्ड असेल तर तुम्ही ते फोल्ड करून घ्या, माझ्या ड्रेसला तर नाही, अस्तरला पण नाही आहे आणि मेन फॅब्रिकला सुद्धा नाही आहे। तर अशा पद्धतीने माझा हा ड्रेस तयार होतो आहे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये।
मी काय सांगितलं, आपल्या टॉप पार्टच्या कमरेला हा पार्ट बसला पाहिजे या मापाचा आपल्याला तयार करायचा आहे. डायरेक्टसुद्धा त्याच्यावर ठेवून तुम्ही प्लेट्स घेऊ शकला असता, पण ते खूपच अवघड जातं. म्हणून आधी हा पार्ट असा बनवायचा, सेंटर काढायचा आहे आणि टॉप पार्टचा सुद्धा सेंटर काढायचा. अशा पद्धतीने आता हे दोन्ही सेंटरपासून आपल्याला जॉईंट करायचं आहे. सेंटर का, दोन्ही बाजूकडे समजा कमी जास्त काय पडलं तर एकाच बाजूकडे सगळं उसवून काढायला नको. दोन्हीकडे थोडंसं ॲडजस्ट केलं तर परफेक्ट बसतं. म्हणजे आपलं वेळ पण जात नाही आणि परफेक्ट आपलं मापही येतं. पण इथे तशी काही मला गरज नाही लागली, एकदम परफेक्ट माझं अंतर तयार झालेलं आहे. म्हणून मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन एका बाजूकडे जॉईंट केलं. आता फिरवून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूकडे पण मी हेच अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन जॉईंट करून घेते आहे. डबल शिलाई करून घ्यायची आहे. सेम असाच पाठीमागच्या भागाला जॉईंट करून घ्या तुम्ही. मी तुम्हाला एक दाखवलं आहे. फिटिंगसुद्धा मी तुम्हाला एका बाजूकडचं व्यवस्थित दाखवणार आहे. सेम दुसरं तुम्ही तसंच करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने दुसरा माझा भाग जो होता तो जॉईंट झाला. आता फिटिंगसाठी जास्त काही सांगत नाही. साईडने दोन्ही 1.5 इंच मी सोडते, मार्किंग करते, कारण 1.5 इंचाचं आपण ऑलरेडी मार्जिन ठेवलेलं होतं. एका बाजूकडे मार्किंग आहे, दुसऱ्या बाजूकडे मार्किंग करून मी यावरून शिलाई देणार आहे. बाहीचा राऊंड होता 4 इंच, पण थोडासा मी लूज ठेवला, 4.5 वरती मार्क केलेला आहे. लागलं तर नंतर एखादी शिलाई करेन आणि अशा पद्धतीने मी याला शिलाई करणार आहे. बघा, व्यवस्थित बाहीचा राऊंड 4.5 ठेवून मी याला खाली छातीच्या लाईनला जोडलं आणि खालची लाईन आहे ती कमरेपर्यंत जोडलेली आहे. बघा, सेपरेट खालचं अस्तर कसं जॉईंट करायचं असतं हे दाखवणार आहे यामध्ये, खूप महत्त्वाचा पॉईंट. तर इथे बघा, सोडू नका व्हिडिओ. अर्धा इंच बघा, बरोबर ते मार्किंग केलेलं आहे ना मी फिटिंगसाठी, त्या मार्किंगवरूनच मी शिलाई देते आहे कमरेपर्यंत. आणि कमरेच्या खाली आणखीन 4 बोटं जायचं आहे किंवा 3 इंचापर्यंत जायचं आहे. 3 इंचापर्यंत जर तुम्ही शिलाई केली तर काय करायचं आहे, अस्तरला कट द्यायचा आहे. खालचं अस्तर आणि वरचं अस्तर, मधला मेन कपडा आहे त्याला कट द्यायचा नाही, फक्त अस्तरला आडवा कट द्यायचा आहे तुम्हाला. म्हणजे तिथून अस्तर आणि कापड हे वेगळं वेगळं जॉईंट केलं जातं आणि वेगळं वेगळं जॉईंट करायचं आहे. एकत्र जॉईंट करायचं नाही. अगोदर मी एकत्र करत होते, खरं तर ती पद्धत चुकीची आहे. आता ही या पद्धतीने करा. बघा, असा आडवा अस्तरला कट द्यायचा आहे, 1 इंच आतमध्ये द्यायचा आहे, कारण 1 इंचाचं आपण शिलाई करतोय. कट दिला, जिथं कट दिलं आहे तिथंपर्यंत तरी एकत्र सगळं ठेवायचं आणि तिथून खाली आता आपल्याला सेपरेट करायचं आहे. सेपरेट करण्यासाठी खालचं अस्तर वरचं अस्तर दोन्ही बाजूला सरकवायचे आणि मेन कपड्याला अगोदर जॉईंट करून घ्यायचं आहे खालीपर्यंत. बघा, 1 इंचाचं मार्जिन सोडते, अर्धा सोडा, 1 सोडा. मी साडीला आहे, साडीचा म्हणून थोडंसं 1 सोडलं, कधीतरी ते फिसकलं पण जातं, म्हणून अशा पद्धतीने मी शिलाई केली. बघा, मी सेपरेट कसं केलं आहे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आता अस्तर आहे ते जॉईंट करूयात. बघा, जिथं आपण कट दिलेला आहे ना, ते दोन्ही असे टोक उचलायचेत आपल्याला. मेन कपडा आतमध्ये सरकून ठेवायचा आहे, मेन कपडा त्यामध्ये नाही आला पाहिजे. आणि आता अस्तरला शिलाई करून घ्यायची. बघा, किती छान परफेक्ट फिनिशिंग आलेलं आहे याचं. कस्टमरला ड्रेससुद्धा परफेक्ट फिटिंगमध्ये बसला, अतिशय सुंदर दिसत होता. तर आजचा ड्रेस कसा वाटला मला कमेंट करून सांगायचं आहे. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मी दुसऱ्या बाजूकडे सुद्धा याला बघा हे करून घेतले, फिटिंग करून घेतलं आणि हा झालेला आहे फायनल लुक ड्रेसचा. अतिशय परफेक्ट सुंदर असा ड्रेस झालेला आहे. तुम्हाला आजचा ड्रेस कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. मला व्यवस्थित ते दाखवता आलं नाही, कारण अर्जंटमध्ये द्यायचा होता, तेवढ्यातूनच वेळ काढून मी एवढं शूट घेतलेलं आहे. तर काय यामध्ये तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट करा. आणि आपल्या ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला मला व्हॉट्सॲपला मेसेज करा, तुम्हाला ब्लाऊजचे पॅटर्न भेटतील. आणि बघा, खूप सुंदर असा हा ड्रेस तयार झालेला आहे, कमी कपड्यामध्ये आणि परफेक्ट मापाचा आणि डिझाईनचा सुद्धा. डिझाईन तुम्हाला आवडली का मला सांगा नक्की. खूप सुंदर असा ड्रेस दिसतोय. कुठल्याही साडीमध्ये तुम्ही करू शकता या ड्रेसला तयार. आणि कुठल्या वेगळ्या साईजमध्ये बघायचं असेल तर ते पण सांगा. चॅनलवरती आपल्या ब्लाऊजचे व्हिडिओ अपलोड आहेत, नसतील पाहिले, पहिल्यांदाच आलं असतं चॅनलवरती तर ब्लाऊजसुद्धा जाऊन बघा. अतिशय सोप्या पद्धती माझं कटिंग आणि शिलाई असते. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.